सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड हे म्हाळसा देवी, मी भगवती निद्रा देवी आपण प्रार्थना केल्यामुळे मी येथे उपस्थित झाले आहे। आपल्या अशांत मनाला शांत करून मी आपल्याला माझ्या कवेत घेते आहे। आपल्याला गाढ निद्रेत घेऊन जायला मी सिद्ध आहे। हे म्हाळसा देवी, आपल्या अंतर्मनात जे कोलाहल आहे ते मी शांत करत आहे। आपल्या सभोवती जे दृश्य अदृश्य आपल्या निद्रेत बाधा आणत आहे ते मी दूर करत आहे। हे म्हाळसा देवी, निद्रेच्या या अथांग सागरात शांत निद्राधीन हो। नारायण नारायण यशस्वी भव। कशी आहेस? आता खऱ्या अर्थाने शिवशक्तीच्या आराधनेला सुरुवात झाली आहे। बानू, तुझे आराध्य म्हणजेच खंडेरायांना भेटल्यावर तुला कसं वाटलं? असं सांगता नाही येणार जी। बानू, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला काय वाटतंय ते मी शब्दात नाही सांगू शकत। पण खंडेरायांनी तुझी इच्छा पूर्ण करण्याचं वचन दिलंय आणि येत्या पौष पौर्णिमेला ते तुला इथे भेटायलाही येणार आहेत। तुम्हासनी कसं ठाव? ते महत्वाचं नाही। बानू,
ही भेट व्हावी अशी माझीही इच्छा आहे, पण खंडेरायांना इथे येता आलं नाही तर असं कसं होईल? मानू, देव सर्वांचे प्रश्न सोडवतो, पण पुढेही प्रश्न उभे राहू शकतात. अशी परिस्थिती उद्भवू शकते की खंडेरायांना इथे येता येऊ नये. तू त्याचा विचार नको करूस, ते मी पाहतो. खंडेराय इथे तुझ्याकडे येताना विघ्न येऊ नयेत म्हणून आज मी तुला एक असं व्रत सांगणार आहे, ज्यामुळे दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी खंडेरायांना इथे येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. या नवीन व्रतासाठी तू सिद्ध आहेस? वयजी, पर मनात कुठलीही शंका ठेवू नकोस, किंतु परंतु मनात ठेवूही नकोस. तुम्ही सांगितलं म्हणून एकली मी चालत गेले. तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझी आणि खंडोबाची भेट बी झाली. तुमच्यामुळं आज मी सुखात आहे. तुमचे लई उपकार आहेत बघा माझ्यावर. तुम्ही एवढं समज माझ्यासाठी करता. पर एक विचार माझ्या मनात येऊन राहतो की तुम्ही कोण, कुठलं, माझ्यासाठी एवढं समज कशा पाय करता? हाही क्षण येणार होताच. साधकाला प्रश्न पडावेत ते उत्तम लक्षण आहे. प्रश्न खरे असावे, समजून घेण्याच्या भुकेतून ते यावे. माझं चुकलं जी, मी असं विचारायला नग होतं. मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहे बानू, कारण तुझे प्रश्न खरे असतात. जी गोष्ट मी तुला सांगितली तीच मलाही लागू पडते. ही लपवण्याची गोष्ट नाही, ही घोषणा करण्याची गोष्ट आहे. जगाला हे कळण्याची वेळ आली आहे की मी कोण आहे. तुझं आणि माझं नातं काय आहे. माझी शिष्या म्हणून मी तुझा स्वीकार केला आहे आणि तुझ्या ध्येयापर्यंत घेऊन जाणं हे माझं ध्येय आहे. तुला शिष्या म्हणून स्वीकारताना मला अत्यंत आनंद होतो आहे. आज मी तुला माझं खरं स्वरूप दाखवतो. नारायण नारायण. मी ब्रह्मनंदन, श्री विष्णूचा उपासक नारद. उठ बाळा, मी तुझ्या भावना समजू शकतो. महादेवांनी माता पार्वतीला सद्गुरु काय आहे हे सांगताना असं म्हटलं होतं, जयाच्या स्मरण योगाने ज्ञान उत्पन्न होत असे, सर्व संपत्तीचा मेरू वंदू त्या गुरुराजया. मी काय पुण्य केलं होतं म्हणून तुम्ही मला भेटला सा. माझ्या हातनं तुमची सेवा घडू द्या जी. तुम्ही कंच्या बी रूपात आलात ना तरी माझ्यासाठी तुम्ही माझे महाराजच व्हायचा. तुम्ही जे सांगाल ते मी करल. बानू, बा, शुभम भवतु. बार हे नारद मुनी आहेत. माझ्या पोरीमुळं मला तुम्हाला बघायला मिळालं.
अरे ही तर सुरुवात आहे. तुझ्या लेकीमुळे तुला देवादिकांचे दर्शन सुद्धा घडणार आहे. पिंगळा खरं बोलला होता. अरे देव माणूस आहे त्यो. तुम्ही पाय पडत्याच्या पुण्य लागल. बानू, हीच ती वेळ. हे नवीन व्रत जीवाचे कान करू नये. मार्तंड भैरवाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक चैत्र महिन्यात तुला हे व्रत करायचं आहे. आज मी सांगतो म्हणून तू या व्रताला सुरुवात कर. या पूजेचं नाव आहे हिंदोळा व्रत. या व्रतात तुला स्वतःच्या हाताने एक झोपाळा तयार करायचा आहे. तो अनेकविध फुला पानांनी सजवायचा आहे आणि तुझ्या प्रिय खंडेरायांना त्या सजवलेल्या हिंदोळ्यात अर्थातच त्या झोपाळ्यात बसवायचा आहे. त्यासाठी त्यांची प्रार्थना करायची आहे. त्यांची मनोभावे पूजा करायची आहे. त्यांना प्रिय असा डाळीचा पदार्थ तळून दह्यात भिजवून तो त्यांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे. मुख्य म्हणजे देवाचे मन भरत नाही आणि तो प्रसन्न होऊन तुला दिलेले वचन पूर्ण करण्याचं तुला पुन्हा वचन देत नाही. तोपर्यंत तू त्यांना त्या झोपाळ्यात बसवून ठेव. हिंदोळा छान हलू दे. छान झोका देत राहा. त्यांच्याशी एकरूप हो. तुम्ही सांगितलं तसंच म्या करल. यशस्वी भव. नारायण नारायण. अहो ऐकलत का? बोला. नाही, आपण काही कामात असाल तर मी नंतर येते. अहो आता आपण आलात म्हणजे निश्चितच काहीतरी महत्वाचं कारण असणार. बोला. मी काय म्हणते, माळसाच्या विवाहा संदर्भात मी काही गोष्टींची यादी केली आहे. बरं, मग आता मी काय करावं असं आपलं म्हणणं आहे? मला असं वाटतं, विवाहाच्या तयारीचा मुहूर्त करण्याआधी आपण ही यादी खंडेरायांना दाखवावी. एकदा का यादी त्यांनी पाहून घेतली की आपण आपली कार्य करायला मोकळे. ठीक आहे, मी आता सेवकाला जेजुरीला पाठवण्याची व्यवस्था करतो. मग तर झाले. बाबा, तुम्ही म्हणत असाल तर यादी संदर्भात मी देखील विचारू शकते त्यांना. अगं तू कशी खंडेरायांना विचारणार? त्यापेक्षा मी जेजुरीला सेवकाला पाठवतो, म्हणजे 3-4 दिवसात आपल्याला निरोप येईलच. अहो पण इतक्याशा कारणासाठी सेवकाला पाठवण्याची काही आवश्यकता नाहीये. मी देखील करू शकते ते काम. अगं पण तू कशी बोलणार आणि त्यांना हे सगळं कसं सांगणार? त्याची चिंता तुम्ही करू नका. आपल्या घरच्या सेवकाला पाठवण्याची काही गरज नाहीये. मी करेन ते काम. चल लतिका. अहो तुम्ही काय तिच्याकडे लक्ष देताय? म्हाळसा इथे नेवासेत बसून जेजुरीत खंडेरायांशी कसं बोलू शकते? प्रधानजी, लक्ष्मी देवी जेजुरीत आल्यापासून सर्वत्र विवाह सोहळ्याचा उत्साह दिसतो आहे. लग्न घरात जशी लगबग असते तशी गडावर दिसते आहे.
परंतु देवा, तसं म्हणायला गेलं तर अजून काहीच पूर्वतयारी झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणूनच त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू द्या. आपण प्रधान असलात तरी आपल्याला हस्तक्षेप करता येणार नाही. उलट आज्ञेचे पालन करावे लागेल. होय देवा, आणि ते देखील कोणतीही तक्रार न करता. अगदी बरोबर. देवा, आज गडावर सर्वजण आनंदी आहेत. आज आपल्या आणि म्हाळसा देवींच्या विवाह कार्याच्या पूर्वतयारीचा मुहूर्त करायची इच्छा आहे. परंतु प्रधानजी, लक्ष्मी देवींना आपण ह्याची कल्पना दिली आहे ना? कारण त्यांनी आता विवाहाची सारी सूत्र आपल्या हाती घेतली आहेत. अहो देवा, ही त्यांचीच इच्छा आहे. त्यांनी तर तयारी देखील करायला घेतली आहे. मी केवळ त्यांचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवला. देवी, प्रधानजी म्हणत होते की आपण विवाह कार्याच्या पूर्वतयारीचा मुहूर्त करण्याचे ठरवले आहे म्हणून. हो, अहो विवाह कार्य म्हटले की तयारी ही आलीच. एखादा चांगला मुहूर्त पाहून पूर्वतयारी सुरू करावी असा संकेत आहे. आणि आज मुहूर्त शुभ आहे, तेव्हा आजच आपण या कार्याला सुरुवात करूया. एकदा का मुहूर्त साधला की ग्रह नक्षत्रही सुखावतील. आपण आल्यामुळेच विवाहाच्या बाबतीत आम्ही अगदी निश्चिंत झालो. सारी तयारी झाली की मी आपल्याला संदेश पाठवते. चला. म्हाळसा, अगं काय झालं तुला? कुठे काय? आता तू बाहेर म्हणालीस की मी बोलते खंडेरायांशी यादीबद्दल, सेवकाला पाठवायची काही आवश्यकता नाही म्हणून. अगं हो, मग ते खरं आहे. पण म्हाळसा, खंडेरायांशी तू कसं बोलणार? लतिका, तुला आठवतं मी तुला सांगितलं होतं की मी दर्पणातून खंडेरायांशी बोलू शकत नाही, पण मी आता त्यांच्याशी बोलू शकते. दर्पणातून तू खंडेरायांशी बोलू शकतेस? हो लतिका, मलाही पाहायचंच आहे तू दर्पणातून कशी बोलू शकतेस ते. कारण तू जे म्हणतेस ना त्याच्यावर माझा नाही विश्वास बसत. अगं लतिका, मी खरं सांगतेय, पण त्यांनी मला हेही सांगितलंय की दर्पणात बोलताना जो आम्हाला बघेल त्याच्या जीवाला धोका आहे. पण म्हाळसा, हे सगळं कसं? ऐक माझं. तू एक काम कर, तू बाहेर थांब आणि आई आली तर मला सांग. बरं. देवा खंडोबा, तुम्ही म्हणला होता की मी जी पूजा करते ती तुमच्या पतूर पोचते. मी जो निवद दाखवते तो तुम्ही घेता, अशीच आजची पूजा आहे.
महाराजांनी सांगितलेलं व्रत हाय हे. मी व्रतासाठी तयार केलेल्या या झोपाळ्यात तुम्ही येऊन बसावं जी. तुम्ही माझ्या सतत समोर असावं, म्या तुमची सेवा करावी एवढीच माझी इच्छा आहे. मल्हारी